सोशल मीडियावरनं अश्लील आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशू जांगरा आणि डॉक्टर सेजल पवार यांच्यासह इतरांच्या विरोधात नोडल सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भारतीय न्याय संहिता आणि आयटी कायद्याच्यानुसार ही कारवाई झाली आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये हिमांशू जांगरानं महिलांच्या सन्मानाची खिल्ली उडवल्याचा तर डॉक्टर सेजल पवार यांनी मृतदेहांच्या बाबत अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप आहे। केवळ व्ह्यूज आणि आर्थिक लाभासाठी हा मजकूर पसरवला गेला असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि या तिघांना देखील चौकशीसाठी आता समन्स बजावलंय। तर स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे, हिमांशूला समन्स पाठवण्यात आलेला आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने देखील दोघांना समन्स पाठवलंय। गुरुग्राममधील कॉमेडी शो प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। वादग्रस्त वक्तव्यांची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतलेली आहे। आणि थेट जाऊयात, ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय प्रणित मोरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण प्रकरणात आता समन्स देखील पाठवण्यात आलंय। होय श्रीकांत, आपण पाहतोय की खरं तर स्टँडअप कॉमेडीच्या नावानं जी काही घटना किंवा ज्या काही पद्धतीच्या कंटेंटचं प्रसारण केलं जातंय त्यामध्ये आता प्रणित मोरे पुन्हा एकदा अडचणीत आलाय। गुरुग्राम नंतर आता ही एक घटना पुन्हा एकदा समोर आली। खरं तर 370 रुपयांची बिर्याणी आणि त्यावरून झालेला सगळा वादंग, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती सायबर सेलकडनं ज्या 3 व्यक्तींची नावं तू सांगितलीस, हिमांशू, त्यासोबतच प्रणित आणि डॉक्टर सेजल पवार, या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सायबर सेलकडनं यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। एकंदर त्या विधानावरनं झालेला वादंग आणि त्यातून निर्माण झालेला जो काही प्रश्न होता त्या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने सायबर सेलकडनं ही कारवाई करण्यात आली आहे। गुन्हा दाखल करण्यानंतर जबाब देखील नोंदवले जात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये सायबर सेलकडनं आवाहन सुद्धा केलं झालंय की करण्यात आलंय की अशा प्रकारची जेव्हा तुम्ही कंटेंट बनवता किंवा या सगळ्या गोष्टी करता तेव्हा कुठेतरी सामाजिक भान सुद्धा जपलं पाहिजे। आपण पाहिलं असेल की या सगळ्या शोजमधून सातत्यानं महिलांच्या संदर्भातली टिप्पणी असेल किंवा कुठेतरी आक्षेपार्ह कंटेंट सातत्यानं व्हायरल केला जातो, तो प्रसारित केला जातो। त्याच अनुषंगाने एक कंटेंट प्रणित मोरेच्या शोधा शोमध्ये प्रसारित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये महिलांच्या संदर्भात अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती आणि यावरून मोठ्या प्रमाणात आता या शोला सुद्धा मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागते। त्यातलाच प्रकार म्हणून सायबर सेलकडनं ही कारवाई करण्यात आली। त्यामुळे सायबर सेलकडनं आता गुन्हा नोंदवण्यात आलाय। या पुढची नेमकी कारवाई काय होते, प्रणित मोरेवरती नेमकी काय कारवाई होते, गुन्हा दाखल झाल्यानंतर जबाब नोंदवल्यानंतर कायदेशीर कारवाईला कशा प्रकारे त्याला सामोरं जावं लागतंय आणि यापुढे तरी प्रणित मोरे असेल किंवा स्टँडअप कॉमेडियन्स असतील याकडनं कुठल्याही समाज घटकाचा अवमान होणार नाही या पद्धतीची वक्तव्य आणि या पद्धतीचा कंटेंट प्रसारित केला जातोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। श्रीकांत, निश्चितच, आणि सोशल मीडियावर देखील आपण पाहतो याच मुद्द्यावरनं खरं तर एक मोठं वादंग देखील